नैसर्गिक प्रदेश आपण आता या धड्याचा अभ्यास करत आहोत। तर आता आपण पुढे जाऊया की काय काय अजून आपल्या नैसर्गिक प्रदेशामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे। चला तर ह्याच्यामध्ये आपण काही तक्ते बघणार आहोत या उपक्रमामध्ये की प्रदेश, स्थान व प्रदेश, त्याच्यानंतर हवामान। तर पहिल्यांदा आपल्याला दिसतोय टुंड्रा प्रदेश। काय दिसत आहे? टुंड्रा प्रदेश। तर या टुंड्रा प्रदेशामध्ये स्थान आणि प्रदेश कोणता आहे बघा। सुमारे 65 ते 90 उत्तर अक्षवृत्ताच्या दरम्यान आहे आणि ग्रीनलँड, उत्तर कॅनडा आणि उत्तर युरोप आणि उत्तर आशिया, बरोबर। आणि हवामान इथलं कसं आहे तर उन्हाळ्यामध्ये आहे सरासरी 10 अंश सेल्सिअस आणि हिवाळ्यातील सुमारे 20 अंश ते वजा 30 अंश सेल्सिअस असते, म्हणजे वजा आहे। आणि सरासरी पर्जन्य इथं 25 ते 300 मिमी पर्यंत असतो आणि अतिशय थंड असं हवामान ह्या टुंड्रा प्रदेशाचं आपल्याला या तक्त्यामध्ये दिसतंय। पुढे बघितलं तर तैगा प्रदेश येतो, त्याचं संपूर्ण स्थान आणि प्रदेश आपल्याला दिलेला आहे आणि त्याचं उन्हाळ्यातलं तापमान 15 अंश ते 20 अंश पर्यंत आहे आणि हिवाळ्यातलं तापमान 0 अंशापेक्षा कमी, म्हणजे पर्जन्याची वार्षिक सरासरी 300 ते 500 मिमी इतकी असते। उन्हाळ्यात पाऊस आणि हिवाळ्यात काय होतं? हिमवृष्टी। आलं लक्षात? म्हणजे आता आपण ह्या उपक्रमात जे बघत आहोत ते काही प्रदेश आणि त्यांचं विशिष्ट असं स्थान आणि त्यांचं हवामान कसं असतं ते आपण बघत आहोत। तर ते आपल्याला तक्त्याच्या रूपामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे आणि इथं पण दिलंय। तर आपण या उपक्रमामध्ये त्याला समाविष्ट करून घेतलेलं आहे आणि त्याचं थोडक्यात असं आपण स्पष्टीकरण बघत आहोत। त्याच्यानंतर येतो गवताळ प्रदेश, म्हणजेच कोणता? स्टेप्स आणि प्रेअरी प्रदेश। कोणता? स्टेप्स आणि प्रेअरी। तर याच्यामध्ये सुद्धा उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान आहे हा प्रदेश आणि खंडाच्या आतील भागामधलं ह्याचं जर आपण तापमान बघितलं तर आपल्याला दिसतंय की 30 अंश ते 55 अंश पर्यंत। आणि स्टेप्स म्हणजे युरोशिया, व्हेल्ट म्हणजेच दक्षिण आफ्रिका, पंपास म्हणजेच दक्षिण अमेरिका आणि प्रेअरी म्हणजेच उत्तर अमेरिका, अशा रीतीने हे प्रदेश त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत। अजून एक आहे ऑस्ट्रेलिया म्हणजेच डाउन्स इत्यादी। आणि ह्याचं आता आपण बघतोय विद्यार्थी मित्रांनो की ऑस्ट्रेलिया आलंय, अमेरिका आलंय, म्हणजे कदाचित तिथे बर्फ असणारच, आपल्याला थोडाफार तर अंदाज येतोच। उन्हाळ्यातलं तापमान 27 अंश, हिवाळ्यातलं 0 अंशपेक्षा कमी, पाऊस सरासरी 400 ते 600 मिमी एवढा आणि बहुतेक पाऊस हा उन्हाळ्यातच पडतो तिथे आणि 0 अंशपेक्षा कमी हिवाळ्यामध्ये, म्हणजे अर्थात बर्फ, म्हणजेच हिमवृष्टी होत असणार। पुढे जाऊया। पुढे पण आपल्याला काही प्रदेशच आहेत, उष्ण वाळवंटी प्रदेश। तर मग आता हा कुठे बघा, आता ह्याच्यामध्ये थोडासा फरक आहे बघा। विषुववृत्तापासून तो 20 अंश ते 30 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान खंडाच्या पश्चिम भागात आढळतात, बरोबर। आणि सहारा, उत्तर आफ्रिका, कोलोरॅडो, उत्तर अमेरिका, अटाकामा, दक्षिण अमेरिका, थरचं वाळवंट म्हणजेच आशिया, कलहरी, दक्षिण आफ्रिका इत्यादी। आणि उन्हाळ्यात कसं असतं बघा, इथलं तापमान सरासरी तापमान 30 अंश ते 45 अंश, बापरे केवढं आहे बघा, गरम होत असेल तिकडे। हिवाळ्यात 20 अंश ते 25 अंश असतं आणि अतिउष्णता आणि अत्यल्प पर्जन्य आणि रात्री खूप थंडी असते। थोडस वेगळं असं इथं आपल्याला वातावरण दिसते। गवताळ प्रदेश म्हणजेच आपला सुदान प्रदेश। कोणता? सुदान प्रदेश। तर विषुववृत्ताच्या उत्तरेस आणि दक्षिणेस 5 अंश ते 20 अंश अक्षवृत्तामध्ये हा प्रदेश वसवलेला आहे। सॅव्हाना म्हणजेच आफ्रिका आणि क्वीन्सलँड म्हणजेच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण पार्कलँड म्हणजेच आफ्रिका, लॅनोस व कॅस्पोर्स म्हणजेच दक्षिण अमेरिका आणि इतर काही गवताळ प्रदेश यांचा ह्याच्यामध्ये समाविष्ट होतो।
उन्हाळ्यातलं तापमान सुमारे 25 अंश पर्यंत आणि हिवाळ्यातलं तापमान 24 अंश. त्याच्यानंतर सुमारे 250 मिमी ते 1000 मिमी पाऊस इथे पडतो. बघा आपल्याला कसं विषुववृत्ताच्या आसपास असलेल्या प्रदेशामध्ये कसं आहे आणि कशा रीतीने ह्याच्यामध्ये हवामानामध्ये बदल होतोय तो आपण आता बघत आहोत. त्याच्यानंतर आपला तिथं उन्हाळा जो आहे, उन्हाळा जो आहे तो उष्ण आणि दमट आणि हिवाळा उबदार आणि कोरडा असा आहे. त्याच्यानंतर आपण विषुववृत्तीय प्रदेशच बघतोय की विषुववृत्ताच्या उत्तरेस आणि दक्षिणेस 5 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान असलेले हे प्रदेश आहेत. मग त्याच्यामध्ये कोणते आहेत बघा, मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, त्याच्यानंतर गिनी आणि कांगो किनारा आणि अमेझॉन नदीचं किनारा म्हणजे अमेझॉन नदीचं खोरं. तर ह्याच्यामध्ये कसं पडतंय तर उन्हाळ्यातील जे तापमान असतं, हवामान असतं ते 30 अंश पर्यंत आहे आणि सरासरी तापमान 27 अंश. सरासरी 2500 ते 3000 मिमी पाऊस. उष्ण व दमट हवामानामुळं झाडपाला हा कुजतो आणि हवा ही रोगट बनते. बघा मग तो कुचका वास सगळा हवामानात पसरणार आणि मग काय होणार, तो कुचका जो वास असतो तो संपूर्णपणे आपल्या हवामानामध्ये जेव्हा पसरतो त्यावेळेस पूर्णपणे हवा ही रोगट होते आणि जास्त उष्णता आणि खूपच म्हणजे वेगळं आहे तिथे वातावरण, म्हणजे जास्त उष्णतेचं आहे. पुढे बघूया नैसर्गिक वनस्पती, प्राणी जीवन आणि मानवी जीवन इथं कसं आहे ते आपण बघणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण बघतोय की नैसर्गिक वनस्पती ह्या कमीत कमी पानं असलेल्या आणि काटेरी वनस्पती, जाड साल, अरुंद व मेनसट पानं आणि जमिनीतील ओलावा संपला की वनस्पती नष्ट होतात. म्हणजे काय, म्हणजे हा जास्त उष्णतेचा हा असा प्रदेश आहे. म्हणजेच कुठलं, कारण तिथंच बघा तुम्ही वनस्पतींची जेव्हा नावं ऐकाल ना तेव्हा तुम्हाला पटकन लक्षात येईल. बघा निवडुंग, घायपात, त्याच्यानंतर खजूर, पाम अशा रीतीचे. म्हणजे काय, हे कुठे येतात तर वाळवंटी प्रदेशामध्ये. आणि त्यांचं प्राणी जीवन कसं आहे, उंट शिवाय अनेक दिवस राहतो. जमिनीवर प्राण्यांची संख्या कमी असते कारण इतकी उष्णता असते की बिचारे ते प्राणी मरून जातील, म्हणून तिथे जमिनीवर प्राणी फिरताना नाही दिसणार. तर तो उंट हा प्राणी तिथं दिसतो कारण तो अन्न पाण्याशिवाय अनेक दिवस राहतो त्याच्यामुळं. त्याच्यानंतर प्राणी दिवसा जमिनीखाली राहतात, जे असतात ते आहेत ते त्या प्रदेशामध्ये, म्हणजे साप, उंदीर, सरडे, विंचू, नंतर त्या अजून आहे. आता पुढचे जे प्राणी आहेत ते, आता पुढचे जे प्राणी आहेत ते जमिनीखाली राहत नाहीत विद्यार्थी मित्रांनो. घोडा, बैल, गाढव, मेंढ्या, इतर हे पाळीव प्राणी आहेत. त्याच्यानंतर मानवी जीवन कसं आहे बघा, बदाऊन म्हणजे सहारा, त्याच्यानंतर कलहरी, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया इत्यादी इथं लोक राहतात आणि अनेक गरजा या जनावरांपासूनच पूर्ण करतात. तसेच मरुद्याने व नद्यांची खोरी येथे शेतीही केली जाते. पुढे जाऊया आपला पुढच्या प्रदेशामध्ये. त्यातली वनस्पती की उंच आणि दाट गवत असं दिसतं. गवत सुमारे 6 मीटर उंच, म्हणजे हत्ती गवत, म्हणजे हत्ती केवढा असतो तेवढं उंच गवत आणि तुरळक वृक्ष आणि झाडे पूर्णपणे शेंड्याकडे छत्री सारख्या आकारासारखे असतात. उदाहरणार्थ बेल. आता मी जेव्हा आता वनस्पतीची जेव्हा नावं घेतील ना तेव्हा तुम्हाला बरोबर कळतं ते. तर बेल, बोर, घायपात, अननस, निवडुंग इत्यादी तशाच प्रकारचा हा थोडाफार प्रदेश आहे. तृणजीवी प्राणी, मांसभक्षक प्राणी हे विपुल आहे. प्राण्यांना निसर्गाने चपळ पाय दिलेले आहेत. अंगावरील रंगीत पट्टे, ठिपके हे त्यांच्यावरती असतात आणि त्याच्यामुळं काय होतं की माणसांना ते पटकन नाही दिसून येत आणि लोकांनाही म्हणजे प्राण्यांना ते पटकन दिसून येत नाही. आणि मग त्याच्यामध्ये आपण बघितलं तर सिंह, चित्ता, तरस, लांडगा, जिराफ, झेब्रा, हत्ती, गेंडे, रानबैल, रेडे, कांगारू इत्यादी. त्याच्यानंतर
इथल्या मानवी जीवन कसं आहे इथलं, तर मातीच्या भिंती आणि गवताचं छप्पर असलेल्या साधी अगदी घर असत, अगदी साधी घरांना खिडक्या ह्या नसतात. ठेंगण्या आणि गोलाकार झोपड्यात राहतात. यांना क्रॉल म्हणतात. क्रॉल क्रॉल म्हणजे काय? सरपटणारा प्राणी ना, मग त्याच्याप्रमाणे असं गोल असं ते करतात. शिकार व पशुपालन हे प्रमुख व्यवसाय. उदाहरणार्थ झुलू, त्याच्यानंतर होसा, मसाई इत्यादी जमाती. त्याच्यानंतर आपण पुढे बघतोय की घनदाट आणि सदारहित हरित अशी वन आपल्याला पुढच्या विभागात आढळत आहेत. त्याच्यानंतर वनस्पतीमध्ये भरपूर अशी विविधता आपल्याला दिसतेय आणि दलदल युक्त प्रदेश, दलदल चिखल साठून 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 त्याच्यामध्ये ती दलदल तयार होते, ज्याच्यामध्ये माणूस फसला, जनावर फसलं तर ते आत निघून जातं. तसा कठीण लाकडाचे उंच वृक्ष, उदाहरणार्थ महोगनी, ग्रीन हार्ट इत्यादी. त्याच्यानंतर प्राण्यांमध्ये खूप अशी विविधता या प्रदेशामध्ये आढळते. प्राण्यांमध्ये खूप अशी विविधता इथं आपल्याला आढळते. म्हणजे दलदलीच्या प्रदेशात सुसर, पाणघोडा आणि अॅनाकोंडा. त्याच्यानंतर झाडावर राहणारे गोरिला, चिंपांझी इत्यादी. बरोबर. आणि कीटक सुद्धा तिथं विषारी असतात. आता मानवी जीवन बघितलं तर लोकवस्ती ही कमी आहे. लोकांचे जीवन हे संपूर्णपणे निसर्गावर अवलंबून असते. आदिवासी जमातीचे लोक, त्याच्यानंतर लोक घरं झाडावर बांधतात. उदाहरणार्थ पिग्मी, बोरो इंडियन, सेमॉन्ग इत्यादी. तुम्हाला पिग्मी लोक माहीतच असतील. असे बुटके ठेंगणे असतात आणि आदिवासी प्रकारचे असे ते असतात. तर हे अशा पद्धतीचं त्यांचं मानवी जीवन. इथपर्यंत समजलं व्यवस्थित विद्यार्थी मित्रांनो? चला तर पुढे जाऊया. आपण काय शिकलो ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की खालील विधानं तुम्हाला लक्षपूर्वक वाचायची आहेत आणि ती चुकीची असल्यास त्याला दुरुस्त करून पुन्हा लिहायचंय. उष्ण वाळवंटी प्रदेशामध्ये उंट हा महत्वाचा प्राणी आहे, कारण तो अन्न पाण्याशिवाय दीर्घकाळ राहतो, तसंच वाहतुकीसाठी हा उपयोगी आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे वाघ, सिंहासारखे मांसभक्षक प्राणी विषुववृत्तीय प्रदेशात जास्त आढळतात. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागाकडे वळूया.